विद्यार्थी मित्र हो, आज आपण वनस्पतींची रचना हा घटक अभ्यासणार आहोत. सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना 2 भागांमध्ये होते. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात. नंतर याच फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते. या फळांपासून बिया मिळतात आणि यातून नवीन वनस्पती तयार होतात. वनस्पतींची रचना. आता या वनस्पतींची रचना पाहताना आपण प्रथमतः पाहूया मूळ. माती घट्ट धरून ठेवण्याचं कार्य मुळाच्या माध्यमातून पूर्ण होते. वनस्पतीला आधार देणे, जमिनीतील पाण्याचे पोषक तत्वांचे शोषण व वहन करणे ही मुळांची मुख्य कार्य आहेत. जर आपण उदाहरणच बघायचं झालं तर गाजर, मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. मुळांचे 2 प्रकार आहेत, एक सोटमूळ आणि दुसरं म्हणजे तंतुमय मूळ. याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहू शकतो. यानंतर पुढचा जो वनस्पतीचा भाग आहे तो म्हणजे वनस्पतींचे खोड. वनस्पतींची उंची, आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य देखील करताना आपल्याला दिसून येते. उदाहरणच पाहायचं झालं तर जास्वंदाचे झाड. अगदी आपल्याला जास्वंदाचे रोप लावताना त्याचे खोडसुद्धा कधीकधी आपल्याला उपयोगी ठरते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देण्याचं कार्य सुद्धा करताना आपल्याला दिसून येते. वनस्पतीचा यानंतरचा जो अवयव आहे तो म्हणजे पान. बघा, पान हे पसरट असते. अन्ननिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे पानाची. प्रकाश संश्लेषणाची क्रिया देखील या पानांच्या माध्यमातून घडून येते. पाने मुख्यत्वे साधी आणि संयुक्त अशा 2 प्रकारची असतात. साधे पान, उदाहरणार्थ जास्वंदाचे पान हे साध्या प्रकारचे पान आपण म्हणतो. तर संयुक्त पान म्हणजे जसे टोमॅटोचे झाडाचे जे काही आपण पान पाहतोय, अगदी तुळशीचं पान किंवा अगदी गुलाबाच्या झाडाचे पान, हे संयुक्त प्रकारचे पान या प्रकारामध्ये आपल्याला दिसून येते. यानंतर वनस्पतीचा पुढचा जो भाग आहे, अवयव आहे तो म्हणजे फूल. वनस्पतीचा हा अतिशय आकर्षक असा भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग, आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. या फुलातूनच फळांची देखील निर्मिती होते. फळे हा देखील वनस्पतींचा एक अवयव मानला जातो. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळांमध्ये 1 किंवा एकापेक्षा अधिक बिया असू शकतात. आता याच ठिकाणी पहा ना की इथे एक टोमॅटोचे झाड आपल्याला दिसत आहे आणि या टोमॅटोच्या झाडाला विविध फळे लागलेली आपल्याला दिसून येतात. याच टोमॅटोमध्ये अनेक प्रकारे बिया आपल्याला दिसून येतात. अशाच विविध वनस्पतींची फळे देखील विविध प्रकारची आपल्याला दिसून येतात. विविध प्रकारच्या वनस्पतींना विविध प्रकारची फळे येत असतात. त्यामध्ये 1 किंवा अधिक बिया असू शकतात. तसेच घेवडा, वाटाणा ही देखील उदाहरणे आपण यामध्ये पाहू शकतो. म्हणजेच हा देखील वनस्पतींच्या फळांचाच एक प्रकार आपल्याला दिसून येतो. म्हणजेच मित्र, वनस्पतींची रचना आता आपण लक्षात घेतली. तुम्ही अशा विविध वनस्पतींचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यांच्या अवयवांची कार्ये लक्षात येतील. धन्यवाद.